आणि दुसरीकडे नागपूरमधनं एक महत्त्वाची बातमी। नागपूरमधील युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या स्वयंसेवी संस्थेचा संचालक रियाज फाजिल काझी याला महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण करणं, धर्मांतरासाठी दबाव टाकणं आणि धार्मिक सक्तीच्या आरोपांतर्गत अटक झाली आहे। एनजीओ संचालक रियाज काझी तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातल्या काही तरुणींवरती तुम्ही नमाज पठण करायला हवं, रोजे ठेवायला हवेत, दुआ मागायला हवी, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज म्हणायला हवं असा दबाव आणण्याचा प्रयत्न करायचा हा आरोप आहे। आणि हे प्रकरण समोर आल्यानंतर विश्व हिंदू परिषदेनं त्यांच्या स्वयंसेवी संस्थेवरती बंदीची कारवाई केली आणि त्याला निधी कुठून मिळतो याबाबत माहिती द्यावी अशी मागणी केली आहे। 4 महिला कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आणि या घटनेमुळे नागपूर हादरलेलं असून नाशिक इथल्या TCS कंपनीतील घटनेसारखाच हा प्रकार असल्यामुळे हिंदुत्ववादी संघटनांनी संताप व्यक्त केला आहे। आरोपीनं आपलं मागील 1.5 ते 2 वर्षापासून विनयभंग केल्याबाबत आणि त्यांना काही मुस्लिम धर्माच्या ज्या काही प्रथा आहेत, उदाहरणार्थ रोजा पकडणे किंवा नमाज पठण करणे याबाबत माहिती दिली आणि तुम्ही तसं करा म्हणजे त्याचा तुम्हाला फायदा होईल असं करण्यास सांगितलं आणि त्याबाबतची तक्रार काल रोजी आम्हाला प्राप्त झाली। तक्रार प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्यामध्ये दखल घेऊन वरिष्ठांना माहिती दिली आणि दखलपात्र गुन्हा आपण त्याच्यामध्ये नोंद केलेला आहे। गुन्हा दाखल करून आरोपीला देखील ताब्यात घेऊन त्याला अटक करण्यात आलेली आहे। आज रोजी आम्ही त्याला माननीय न्यायालयात हजर करणार आहोत। शासन प्रशासनाने ह्या सर्व विषयावर लक्ष द्यावं, अन्यथा हे जे प्रकार सुरू आहे त्यासाठी हिंदू संघटना काही चूप बसणार नाही आहे। क्योंकि हा जो प्रकार होता है हा हिंदूंना टार्गेट, हिंदू मुलींना टार्गेट करून चाललेले आहे आणि त्यामुळे लव जिहाद ज्या प्रमाणात वाढलेला आहे हे त्याचेच प्रकरण आहे। तर रियाज काझी हा कुठपर्यंत गेलेला आहे, याला फंडिंग, याच्या एनजीओला फंडिंग कोण करत आहे याचाही तपास नागपूर पोलिसांनी करावं। तर नागपूरच्या मानकापूर पोलीस स्थानकात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात राज्य अल्पसंख्याक आयोग पोलिसांच्या संपूर्ण चौकशीनंतर आपली भूमिका मांडेल अशी माहिती या आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांच्या वतीने देण्यात आली आहे। आयोग का काम है सिर्फ और सिर्फ माइनॉरिटीज़ के लिए काम करना, मेजॉरिटी के लिए सरकार है। जो कंप्लेंट दाखिल हुई है भैया उसमें वो एनजीओ के आड़ में धर्म का काम कर रहा था, नमाज पढ़ने की वजह, ऐसी कंप्लेंट जो है वो रजिस्टर की गई है। कंप्लेंट क्या है, वाइट है कंप्लेंट क्या है उस पर मत जाइए। जो पुलिस की जानकारी आएंगी, पुलिस की रिपोर्ट आएंगी, उसके बाद जांच के बाद ही बात करना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।